मुंबईतील दिंडोशीमध्ये 2 गटांमध्ये राडा झालेला आहे आणि दिंडोशीमध्ये आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई झाली आणि यानंतर दिंडोशी परिसरामध्ये रात्री उशिरा 2 गटांमध्ये राडा सुद्धा झाला। सध्या या परिसरामध्ये शांततापूर्ण वातावरण आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आतापर्यंत पोलिसांनी एकूण 9 आरोपींना या प्रकरणी अटक केलेली आहे। तर प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। याचाच निषेधार्थ आज संध्याकाळी 6 वाजता हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करणार असल्याचं माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक्सपोस्ट करत म्हटलेलं आहे। पुलिस वाले मार के बेहोश कर दिए। मुंबईतील गोरेगाव दिंडोशी परिसरामध्ये संतोषनगर मध्ये आपण पाहिलं तर काल रात्री 2 गटांमध्ये जे हाणामारी झाला होता त्यामध्ये जुना वाद असं सांगितलं होतं। मात्र त्याच्यामध्ये जे तलवारीने वार झालेला आहे। आज आपण पाहू शकतात की इथे महानगरपालिकेचा बुलडोझर चालू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये लोकांनी याचा खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त केला होता की जे झालंय ते चुकीचं झालेलं आहे असा वक्तव्य नागरिकांकडून करण्यात आला होता। ज्यामध्ये नागरिकांचा एक संताप इथे दिसून येत आहे। बजरंग दलचे कार्यकर्ता आपल्या सोबत आहेत, काही कार्यकर्ता आहेत बजरंग दलचे, त्यांच्याकडूनच जाणून घ्या सर काय झालं होतं काल रात्री आणि काय पूर्ण घटना आहे। काल रात्री इकडे याचे जे रहिवासी आहे मुस्लिम काही ड्रग्ज पेडलर आहे त्यांनी आमचे हिंदू कार्यकर्त्यावर तलवार आणि लोखंडी छडी यांनी हमला केलेला होता। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केलेली की हा जो बी विधर्मी आहे जे मुस्लिम आहे त्यांचे जे दुकान मकान इलिगल आहे त्याच्यावर बुलडोझर चालला पाहिजे आणि दुसरं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केलेला त्यांचं तत्काळ निलंबन झालं पाहिजे, हा आमची मागणी होती। काल नेमका घटना कशामुळे सुरू झाली आणि किती लोकांवर हल्ला झालेला आहे, किती लोकांना अटक करण्यात आलेला आहे? काल मरियम माताजीची धार्मिक यात्रा सुरू होती। त्या धार्मिक यात्रामध्ये काही हिंदू भजन कीर्तन करत होते आणि प्रभू रामाचे भजन सुद्धा त्याच्यात वाजत होते। त्या मुस्लिमाने सांगितलं हे सगळ्या इकडे करू नका, नाहीतर आम्ही इथे तुम्हाला मारहाण करणार। मग त्यांनी मारहाण केली। ते यात्रामुळे धार्मिक वाद निर्माण झाला आणि ते धार्मिक परमिशन सुद्धा होता, तरी पण इकडचे जे ड्रग्ज पेडलर आहे याची दादागिरी खूप आहे। ते म्हणजे दिवसा इकडच्या हिंदू समाजाला प्रताडित करतात, इकडून पळून नेण्यासाठी मजबूर करतात। कॅमेरामन संतोष मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई।